राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे काल बुधवारी 28 जानेवारीला विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारामतीत दाखल झाले असून देशभरातील अनेक नेते मंडळी, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोचा जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणि परिसरात लोटला आहे. अजित पवारांवर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडले. वडिलांच्या अनअपेक्षित आणि अकाली निधनाने दोघेही सुन्न झाले असून प्रचंड धक्क्यात दिसून येत आहेत. वडिलांना अखेरचा निरोप देताना त्यांचे दुःख शब्दात मांडता येणार नाही अशी अवस्था आहे. अजित पवार यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना हाताला धरून पुढे आणले. समोर कायमचे शांत झालेले अजित पवारांकडे पाहून त्या प्रचंड हेलावल्या असून पतीच्या अकाली निधनाने त्या सुन्न अवस्थेत दिसून आल्या. या अखेरचे दर्शन घेतले. अजित पवार यांचा निश्चित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य उपस्थितांच्या मनावर खोल आघात करून गेले. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला काळजाला चटका लावणारे ठरले. आपल्या लाडक्या दातांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. मैदानावर बसण्यासाठी जागा उरली नाही. गर्दी इतकी मोठी आहे की पोलिसांनाही तिच्यावर नियंत्रण ठेवून न करता आपल्या नेत्याला डोळे भरून पाहत आहेत. अजितदादांच्या असंख्य आठवणी बारामतीकरांच्या डोळ्यात तरताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या भविष्यातील नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे आशेने पाहिले जात होते त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे अपघाती निधन झाल्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. अजित पवारांच्या पार्थिवासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. अजित पवारांना मानणारे कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, नातेवाईक तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. अजित पवारांच्या आठवणीत कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बाण फुटला असून डोळ्यात अश्रू, अनावर हुंके आणि सर्वस्व हरवल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दिसून येत आहे. अजितदादा अमर रहे या घोषणा परिसरात सर्वत्र घुमत आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.